या सर्वांना विनंती असेल ज्यांनी डोक्यावर कॅप परिधान केली असेल, ज्यांनी या गॉगलला घातले असतील त्यांनी आपली कॅप डाऊन करायची आणि गॉगल काढायचे. आणि सर्वांना विनंती असेल की आपण जागेवर उभं राहायचं आहे. प्रेक्षकांना देखील विनंती असेल, प्रेक्षक जे खुर्च्यांवर प्रेक्षक बसलेत, कारण आपण राष्ट्रगीत सुरू करणार आहोत. प्रेक्षकांना विनंती असेल आपण सर्वांनी उभं राहा. तसेच सर्व खेळाडू देखील विनंती असेल, खेळाडू देखील काही खाली दरम्यान आगमन होते. सुनील ठाणगे साहेबांचे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बाल बचे सुनील पवार सर. वंदे भारत माता की. त्यानंतर आपण टॉस कडे बोलणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही संघ नाही का आपण या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुनील ठाणगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. एका बाजूला टेल, दुसऱ्या बाजूला हेड. हे नाण्याच्या दोन बाजू. अल्पेश गायकवाड सामना किती षटकांचा आहे? प्रत्येकी 4 षटकांचा सामना असणार आहे. टेल कॉल आहे आणि टेल चाललेला आहे. मानकुळ संघाने टॉस जिंकलेला आहे. मानकुळ संघाने टॉस आपण जिंकले. या स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपण पाहतो. भव्य आयोजन 2 दिवसीय स्पर्धा जरी असली तरी चांगलं आयोजन पाहायला मिळालं आणि आतापर्यंत जो प्रवास आपला राहिला आहे चांगला राहिला. मात्र हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि या सामन्याचा टॉस महत्वाचा होता का? हो नक्कीच. आणि महत्वाचा टॉस आपल्याला संघाच्या बाजूने लागलेला आहे तर निर्णय काय असेल? बॅटिंग. प्रथम फलंदाजी स्वीकारलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारलं काही काय खास कारण पहिल्यांदा आपण कर्णधार पाहतो की टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात. मात्र आपण प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40+. कोणते असे बॅटर असतील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? वैभव माले, ऋतिक माले. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. वेले संघाने एक पहिला दिवस खरं तर आपल्या संघाने गाजवलेला आहे. टॉस आपण गमवलेला आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच असतं. मात्र आता मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे कारण आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना संबंधित संघ एक चांगला संघ आहे. या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते अशी गोलंदाज असतील ज्यांची कोणाच अपेक्षा असेल? आहे कुलदीप आहे, मी आहे, सर्वेच आहे. एक चांगला सामना जे कापडे गेले विपक्ष चौथ्यावर मानकुळे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. या स्पर्धेमध्ये काही आपण पाहतो काही असे मोमेंट असतील ज्या मोमेंटमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तू खूपच खुश झालेला आहेस. काही अशी घटना घडल्यात पहिल्या दिवशी आपल्या संघाला? आधी शुभेच्छा. टॉस केला गेला. टॉस जिंकला. चौथ्यावर मानकुळ संघाने प्रथम फलंदाज स्वीकारला. मी घेऊन जातो टॉस बसून सरांच्या कॉम बॉक्समध्ये. ही संपूर्ण आयोजन कमिटी आपण बघतो यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गायकवाड ब्रदर्स आपण पाहतोय. अल्पेश गायकवाड यांच्या समवेत संपूर्ण गायकवाड फॅमिली आपण पाहतोय आणि त्यांच्या या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिवस स्पर्धा दत्तरुवा स्पोर्ट्स पिंपरी संयोजित दत्तरुवा चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो संपूर्ण गायकवाड फॅमिली आपल्याला पाहायला मिळते ज्यांची अपार मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेली आहे.
हे आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मित्रांनो. हे आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. गायकवाड ब्रदर्स त्यांच्यासमोर नक्कीच आपण पाहतो संपूर्ण आदतपूर्व पिंपळा संघ ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे दाखवलं जातं अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील हे चित्र टिपलं गेलेलं आहे. दत्तदा चषक 25-26 आयोजन आपण पाहतोय. खरं तर या वर्षाला आपण बाय बाय करणार आहोत आणि वेलकम करणार आहोत पुढील वर्षाचं. आज वर्षाचा शेवटचा दिवस, या स्पर्धेचा देखील शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना देखील आता मात्र आपल्या भेटीला येत आहे. टॉस जिंकलेला आहे तो चौथारा मानकुळ संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे जयकाप्रभा वेले या संघाला. जयकाप्रभा वेले संघाच्या या मैदानाशी खूपच आठवणी देखील जोडल्या गेल्या. त्यांनी गेल्या वर्षी मित्रांनो आपण बघितलं जिशे संघटनेमधील पहिला चषक याच मैदानावर 12 डिसेंबर दिवस होता. ज्यामान पिंपळा साहेब येतो तो चषक होता ना, त्या चषकावर या संघाने 12 डिसेंबर या दिवशी नाव कोरलं होतं. कारण आपण बघितलं कुलमॅन भावेश पटेलचा जर्सी क्रमांक देखील 12च होता आणि बरोबर 12 डिसेंबर या दिवशी त्या चषकावर जयकाप्रभा वेले संघाने याच मैदानावर नाव कोरलं होतं. आणि यावर्षी देखील हा संघ आपण पाहतो होता इन ॲक्शन मध्ये अंतिम फेरीमध्ये हा संघ पोहोचलेला आहे. संघाच्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. दरम्यान कल्पेश नागावकर साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचे देखील दत्तबा चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण इनिंग ब्रेक मध्ये सत्कार सन्मान करणार आहोत. तर ज्या क्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहतो तो क्षण आता येऊन टेबलला याचसाठी केला होता. अट्टास शेवट दिवस गोड जावा आणि तो गोड क्षण आता मात्र प्रत्यक्षात उतरला. आपण बघतो त्या क्षणाची वाट आपण सर्वजण करत होतो. ते दोन संघ देखील आता मात्र आमने सामने या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया परफॉर्मन्स करणार आहे. अंतिम फेरीमध्ये पोहोचला. एका बाजूला आपण बघतो चौथाराव मानकोळे तर दुसऱ्या बाजूला जयकाप्रभा वेले. जयकाप्रभा वेले संघाने यंदा संघामध्ये प्रथमच अंतिम फेरीमध्ये धडक मारले. त्या चौथ्या मानकुळे संघाने दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. या अगोदर सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषकामध्ये देखील डेडी ग्राउंड घेणार इथे चौथ्या मानकुळे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि त्या चषकावर देखील चौथ्या मानकुळे संघाने आपलं नाव कोरलं होतं. जयकाप्रभा वेले संघासमोर एक सुवर्ण संधी आपण पाहतो. हा चषक जर तो जिंकतोय तर जिशे मधलं अकाउंट देखील तो ओपन करेल आणि टॉप 10 मध्ये हा संघ देखील पाहायला मिळेल. तर पंचाचा अध्यक्ष होते पंचाच्या बोर्डमध्ये हॉटमॅन प्रल्हाद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्कोलेजचे पंच दिनेश भांबरे सर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कुलदीप थाले. पहिला चेंडू पाहिला आणि जाऊ दिला पंचाचा इशारा वाईट अकाउंट ओपन चौथ्या मानकुळे या संघाचं. कुलदीप थाले आपण मग फ्रंट लाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकांसाठी आलेला आहे. ऋतिक माली इथे मात्र चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतो आणि चेंडूवर बोटे देखील फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर थोडंसं नक्कीच आपण जर बघितलं तर डायव्हर्ट देखील झाला होता. फ्रंट लाईन गोलंदाज कुलदीप थाले आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकांसाठी आलेला आहे. सर्व जोडी मैदानामध्ये ऋतिक माली विथ वैभव माली. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना गोलंदाज पुन्हा एकदा कुलदीप थाले पाहायला मिळतोय. इथे जोरदार फार करण्याचा प्रयत्न समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होते स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर.
दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आपण पाहतो. या कालचा दिवस नावे राहिला होता तो जय कापरे वेले संघाचा. तर आजच्या दिवशी अधिराज्य जे गाजवलेलं आहे ते चौथ्यावा मानकुळे या संघाने. मात्र देखते आज की शाम किस टीम के लिए थे नाम, लेकिन पिंपल्स क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम. उद्या आपण नवीन वर्षाचं स्वागत देखील करणार आहोत. अगदी 31 डिसेंबरचे देखील वेध सर्वांना लागलेले आहेत. कुलदीप फले बॉलिंग ट्रॅकवर, सामना केले फलंदाज वैभव माले. यावेळी फायनल रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही. आणि इथे मात्र पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. नक्कीच स्कोरलाईन पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रिफर केलेला आहे. अतिथी कक्षामध्ये नक्कीच जे अतिथीगण आहेत ज्यामध्ये शिवसेना प्रमुख पिंपळास सुनील ठाणगे साहेब, त्यांच्यासोबत आकाश सोमवार पाटील साहेब, युवराज काशीनाथ पाटील साहेब, प्रभाकर ठाणगे साहेब, कल्पेश नागावकर साहेब, मधुकर मडवे साहेब आणि विठ्ठल गायकवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्यासोबत गुरुनाथ भोईर साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. प्रणात पाटील सर, आपण रेड सिग्नल कारण बॉल्स ट्रिप झालेला नाही. आपण पाहतो पहिला हादरा बसतो या चौथरा मानकुळे या संघाला. पहिला फलंदाज बाद होताना चौथरा मानकुळे या संघाचा ऋतिक माली याची संपुष्टात येथे केली. आणि आता मात्र न्यू बॅटर सिनियर वैभव माली मैदानामध्ये दाखल होताना पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतो ऋतिक माली. मेगा फायनल ग्रँड फायनल आपण पाहतो चौथरा मानकुळे पक्ष जय कपरे वेल या दोन संघामध्ये. न्यू बॅटर सिनियर वैभव माले, ज्युनियर वैभव माले आणि सिनियर वैभव माले ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धाव नाही, 0 एक अवंत जुपाने धाव वाईट आपण पाहतो. अकाउंट ओपन झाले ते देखील अवंत धावणे आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये सिनियर वैभव माले तर नाशिकला ज्युनियर वैभव माले पाहायला मिळतोय. गुरुदास कुलदीप फाले बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र लॉप केला चुनीला, लॉपटे फटका, क्षेत्ररक्षक चुनू खाली आणि विकेटचा पतंग आल्या पावली माघारी परतना वैभव माली याची देखील समाप्त होते खेळली. तू चल माया आहे अशी स्थिती सध्या पाहतोय चौथ्या मानकुळे या संघाची.
दोन फलंदाज लागोपाठच्या दोन चेंडूमध्ये बाद झाले होते. पहिले सांघिक यश आणि हे मात्र आता वैयक्तिक यश पाहायला मिळते. न्यू बॅटर सौरभ भोईर आता मात्र मैदानामध्ये येतोय. दोन फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज ऋतिक माली रनआउट चिरमाने आणि त्यानंतर वैभव माली देखील बाद होताना झेलबाद चिरमाने तो बाद होऊन पाहायला परतलाय. आपण अंतिम सामन्यामध्ये चौथ्या बानकोली विपक्ष जे कपडे वेल या दोन संघामध्ये इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शपवून खेळण्याचा प्रयत्न होता. खूपच डीप मध्ये गेला होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर फाईन लेग लॉंग लेग रिझन कडे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अंतिम सामना आपण बघतोय दत्तुबा पिंपळास चषकामधील चौथ्या मानकोली विपक्ष जे कपडे वेल या दोन संघामध्ये. वेगवान चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईट कारण दिशेवरून कंट्रोल पाहायला मिळत नाही. दोन्ही धावा आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोरर धनंजय पाटील सांगतात की या दोन्ही धावा अवांतर रूपाने आलेल्या आहेत. प्रिन्स मीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. रवी गुडवी आणि त्यांच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. इथे मात्र चेंडू निघून जातोय वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पाहायला 6 ड्रोन कॅमेरा मित्रांनो पाहतोय जो मला प्रवीण चौधरी साहेबांनी स्पॉन्सर केलेला आहे त्यांचा देखील विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा मला स्पॉन्सर केले गेले आहे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मैदानाचे दृश्य देखील टिपले जातात. आपण पहिल्या दिवसाचं देखील चित्र जे खूपच व्हायरल झालं होतं अल्पेश गायकवाड यांनी सर्व ग्रुपवर ते चित्र नक्कीच पाठवलं होतं. व्हिडिओ पाठवले होते आणि ते व्हिडिओ खूपच व्हायरल झाले होते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मैदानाचं या स्पर्धेचे दृश्य जे टिपलं गेलं होतं ते व्हिडिओ आपण पहिल्या दिवसाची पाहिली देखील होती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 7 आणि आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पृथ्वी पाटील होते. सावंत स्पोर्ट्स सावंत अजित ज्या चषकावर खरं तर चौथ्या रोम अनकोली संघाने नाव कोरलं होतं मात्र त्या चषकामध्ये विकेट हॅटिकचा विक्रम पृथ्वी पाटील या गोलंदाजाने केला होता. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वतःच्या फायद्यामध्ये चेंडू अडवू शकलेला नाही. चेंडू जातो या मिड ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण छोट्या पॅकेजचा वापर वैभव माली देखील करताना पाहायला मिळतोय. जोखीम पत्करली जात नाही कारण 2 फलंदाज लवकरच बाद झाले आहेत आणि इथून आपण पाहतोय की सावधानता बाळगली जाते. फील्डमध्ये आता परिवर्तन केलं जातं. आपण पाहतोय डीपमध्ये शतकक्षक तैनात केले गेले आहेत. पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर जे निर्बंध होते ते हटवले गेले आहेत. राजकीय भाषेत म्हणायचं झालं तर ज्या आचारसंहिता पहिल्या षटकामध्ये होती ती मात्र आता हटवले गेले आणि आता मात्र खोलवर शतरक्षक पाहायला मिळत आहेत. पृथ्वी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पृथ्वी पाटील याचा सामना फलंदाज सौरभ भोईर. प्लेयर मिस वेगवान चेंडू भन्नाट वेगावर स्वार होताना आपण पाहतोय पृथ्वी पाटील गोलंदाज युवा गोलंदाज आहे मात्र खूपच प्रभावित कामगिरी यंदा जंगामध्ये पृथ्वी पाटील यांनी केलेली आहे. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे पाहायला मिळते ते 8. अंतिम सामना आपण पाहतोय चौथ्या मानकोली विपक्ष जग आपले वेल या दोन संघामध्ये. यंदा जंगामध्ये प्रथमच जग आपले वेल संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली तर दुसऱ्यांदा चौथ्या मानकोली संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ते 9 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतो या डावखोर आणि उजव्या शैलीचा फलंदाज आणि म्हणूनच फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस केले जातात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि ते पाहायला मिळत आहेत. आता मात्र सामना फलंदाज वैभव माली फील्ड मध्ये वारंवार बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात संघ नायक कारण डावखोर आणि उजव्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये.
आता मात्र स्ट्राईक रेंजला वैभव माली, सामना करायला पृथ्वी पाटील याचा. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो, चांगले शत्रूची पाहायला मिळते, धावचीची संधी मात्र इथे आपण पाहतो या उत्कृष्ट रनिंग विरुद्ध विकेट आपण पाहिलेलं आहे. कारण जोखीम खरं तर पत्करली ती रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावफलक घालता याचा षटकामध्ये आपण बघतो चौथ्या मानकुले संघाच्या फलंदाजांनी, कारण मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे केला जातोय. मुंबईची लाईफ लाईन बेस्ट आणि लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन डबल आणि सिंगलवर भर देताना या षटकामध्ये मानकुले संघ पाहायला मिळतोय. यावेळी लॉफ केला चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातो सीमा पार, वाईड ऑफ लॉंग अंच्यावरून षटकार. तेजस मात्र कालवार गावचे उद्योगपती आहेत. त्यांना विनंती असेल की आपण वापरायचं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याच्या पेन्सिलचे सर्व सभा रविगुली यांचे पिताश्री देखील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला ब्लास्ट आपण बघतो, पहिला मोठा फटका फलंदाज सौरभ भोईरच्या बॅटमधून. षटकरी संघाची धावसंख्या पोहोचते 16वर. यावेळी मात्र कोवळ्या टप्प्याचा चेंडू, अगदी वॉर्कनचा चेंडू हाताळताना गोलंदाज पृथ्वी पाटील वापसी करताना पृथ्वी पाटीलला षटकार खर्च केल्यानंतर दोन षटकांची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या थोड्यावर पाहायला मिळते ती 2 बाद 16 धावा. 8च्या सरासरी प्रति षटकाने धावा झळकल्यात. इथे मात्र आपण चौथ्यावर मानकुळे संघाने. व्यापीठाजवळ विराजमान सर्व मान्यवरांचा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीठाजवळ आपण बघतो शिवसेना प्रमुख पिंपळा सुनील ठाणगे साहेब, त्यांच्यासोबत आकाश सोमवार पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत युवराज काशीनाथ पाटील साहेब, प्रभाकर ठाणगे साहेब, कल्पेश नागावकर साहेब, मधुकर मढवी साहेब, विठ्ठल गायकवाड साहेब, गुरुनाथ भोईर साहेब आणि नितेश भोईर साहेब या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला टीव्ही स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकता. हे आपण पाहू शकता ही मान्यवरांची महाद्यालय आपण पाहतोय. कारण अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची गर्दी आपण पाहतोय. कारण हे पाहुणे देखील क्रिकेटचे खूप दर्दी आहेत आणि ते देखील नक्कीच स्वतःला रोखू शकले नाही. त्यांनी देखील बहुमोल वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. दत्तोबा पिंपलास आणि अल्पेश गायकवाड यांच्यावर असलेलं अपार प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. ओले आपण सामन्याकडे तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाज अनिकेत पाटील. तर अनिकेत पाटीलचा सामना करत फलंदाज वैभव माली. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो की नाही पाहावं लागेल. हा आपण पाहू शकता चेंडूचा अंदाज इथे बांधता येईल नाही. हा झेल नव्हे तर नक्कीच खरं तर हा खेळ आपल्या बाजूने करण्याची संधी होती. वैभव माले असा एक फलंदाज आहे ज्या फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर तो कधीही या सामन्याचं चित्र पलटवू शकतोय. वैभव मालेला बाद करण्याची एक सोन संधी होती ती मात्र इथे गमावलेली आहे. एक सिंगल रन्स फलंदाज दरम्यान पूर्ण करतो. संघाची धावसंख्या 17 धावा. अंतिम सामना आपण बघतो या चौथ्या मानकुळे विपक्ष पाहायला मिळेल या जय कपरा वेल या दोन संघामध्ये. 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 2 दिवसांची स्पर्धा 4 चषक देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये संकल्पना पाहायला मिळते. संपूर्ण क्रेडिट दत्तोबा पिंपलास आणि अल्पेश गायकवाड यांना जात आहे. इथे मात्र जागून या फटका केला खडेकडे काँग्रेस मध्ये झेल आणि इथे मात्र संमत होते फलंदाज सौरभ भोईर याचा खेळ. समाजसेवक संजय मस्के साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापराज राहा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये मोहित माले होते.
वैभव माले अजूनही खेळपटू आणि वैभव मालेकडून भरपूर अपेक्षा असणारे त्या चौठारा मानकुळे संघाच्या पाठरेखाना मोहित माले देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. अनेक सामन्यामध्ये या फलंदाज देखील प्रभावित कामगिरी केली. अडचणीत सापडलेले सामने या खेळाडूने देखील आपल्या संघाला जिंकून दिलेत आणि ही चांगली जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतो चौठारा मानकुळे या संघाकडून. धावसंख्या 17, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अनिकेत पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. तर अनिकेत पाटीलचा सामना केला फलंदाज मोहित माली. इथे मात्र आपण पाहतो शफल करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू भन्नाट वेग अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता अनिकेत पाटीलांनी कारण वेग वाढवला होता चेंडूला आणि खेळता आला नव्हता फलंदाजाला. स्कोर इज कॉन्स्टंट 17 धावपैकी पाहायला मिळतात. इथे पाहायला जाऊ दिलं. पंचांचा इशारा वाईट येतो आव्हान त्याचा वाढ चिरपणे. इथे मात्र दिशेमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतो दिशा भरकटाने गोलंदाज पाहायला मिळतोय. गतीमध्ये देखील परिवर्तन होतं. थोडंसं हळूहळू चेंडू होता त्यामध्ये दिशेमध्ये देखील खूपच परिवर्तन व्हायला पाहायला मिळतंय. धावसंख्या 18, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्वीप केलेल्या चेंडूला स्कोर ऑफ द विकेट. बॅटर स्कोरला रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव केली संधी मिळाली फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 19 वर. आपण सामनामध्ये अंतिम चौठारा मानकुळे विपक्ष जय कॉपरे वेल या दोन संघामध्ये. गोलंदाज अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर अनिकेत पाटीलचा सामना करेल यावेळी फलंदाज वैभव माली. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू यशस्वीच्या मागे अखेर अडला जातो चेंडू तुम्ही धाव फलंदाज पूर्ण करतात. नशिबाची साथ देखील इथे या वैभव मालेला आज लाभत आहे. आपण पाहतोय दोन्ही वेळा निकच अल्पेशकडे या झेल गेला होता आणि या चेंडू देखील त्याचा पाठलाग आता सोडायला तयार नाही. लक फॅक्टर ऑन होताना आपण पाहतो या नशिबाची साथ देखील वैभव मालीकडे या पाहायला मिळते. वैभव मालीला नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते 20. फायनलचा सामना चौठारा मानकुळे विपक्षाचे काफे वेल या दोन संघामध्ये आपण पाहतोय. अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर अनिकेत पाटीलचा यावेळी सामना करून फलंदाज मोहित माली. दरम्यान मधुकर माली साहेबांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्लीन बॉल गेन अंदर डंडा बहार मोहित माली याची संपुष्टात येथे खेळली. जर्मन व जय बोलण्यात सर्व आयोजित जो खासदार चषक झाला होता त्या खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स राजमाले यांचा राहिला होता आणि या बाईकचा मानकरी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता. राजमाल्यांचे पिताश्री मधुकर माली साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती 3 षटकांची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 20 आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित पाटील हाताळण्यासाठी सज्ज होते. न्यू बॅटर अजित भोर मध्ये सामना करेल फलंदाज वैभव माली. अंतिम सामना फायनलचा सामना आपण पाहतो मानकुळे विपक्ष वेल या दोन संघामध्ये. खरं तर दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धेत अनेक वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. एस्टेशनच्या भूमिकेमध्ये कोलमॅन भावेश पाटील आपण पाहतोय ज्याने याच मैदानात गेल्या वर्षी 12 डिसेंबर त्याचा जर्सी क्रमांक देखील 12 होता आणि 12 डिसेंबर या दिवशी त्यांनी गेल्या वर्षी याच मैदानावर जर्मन पिंपळा चषकावर देखील नाव कोरलं होतं. जेव्हा आपल्या वेल संघ त्या चषकाचा विजेता संघ ठरला होता. प्रभाकर मडवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यापारी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याला वाईट चिरपाने दिशेमध्ये भरकटाने गोलंदाज पाहायला मिळतोय.
सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पद्धत शेवटची षटकांसाठी आलेला आहे. तर सामना करून फलंदाज वैभव माली. इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. अंतिम षटक प्रगतीपथावर आपण पाहतो या सुमित पाटील हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. दत्तूर पिंपळा चषकामधील हा शेवटचा सामना, अंतिम सामना, फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशा भरकटताना गोलंदाज पंचाचा पुन्हा एकदा इशारा वाईट येतो. अव्वंतरला वाईट निर्माण आहे. धावसंख्येमध्ये सिंगल भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावफलकावर 22 धावा, डबल 2. फायनलचा सामना आपण पाहतो चौठारा मानकुळे विपक्ष जॅकॉब वेल या दोन संघामध्ये. चौठारा मानकुळे संघ या चषकावर नाव कोरतोय, तर दुसऱ्या चषक जेशेमधील ते पटकवताना आपल्याला पाहायला मिळेल. जॅकॉब वेल संघाने या चषकावर नाव कोरलं तर पहिलं विजेतेपद त्यांच्या नावे यंदा जंगामध्ये पाहायला मिळेल. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज वैभव माली. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधताना आपण पाहतो. आज या सामन्यामध्ये आपण पाहतो थोडंसं चाचपडताना वैभव माली पाहायला मिळतो. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 4 धाव फक्त त्याच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 6 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. सुमित पाटील ज्यांनी पहिले सुरुवातीचे 2 चेंडू वाईट हाताळले, हा 9वा चेंडू त्याचा पाहायला मिळाला होता. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि इथे मात्र आपण बघतो या चेंडू करणार आहे हवा सफरकरांना आणि काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलेला आहे आणि या वैभव माली हा मात्र बाद होताना झेलबाच्या रूपाने. कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे वैभव मालीचा त्यांनी हा जल पकडला. खरं तर टायमिंग प्रॉपर साधलं होतं फटक्यामध्ये. वैभव मालीने मात्र जी जागा निवडली होती ती चुकीची होती, कारण त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक चेतन पाटील दक्ष होता. त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही. सुरक्षित हातांची जोडी त्यांनी पुढे केली होती आणि त्या झेवलीमध्ये हा झेलला पकडला होता. न्यू बॅटर सनी माली आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 स्थिर आहे आपण पाहतोय आणि टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज बाद झाले. निम्मा संघ गारत, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला, डगरच्या आश्रयाला अर्धा संघ माघारी परतले. 5 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर सुमित पाटीलचा सामना फलंदाज सनी माली. विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो स्कोरला ग्रीजामध्ये. एक धाव पूर्ण ग्रीज जाते. पंबल पाहायला मिळते, मिसफिल पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप 1च्या ऐवजी 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. चौठारा मानकुळे संघाची धावसंख्या 2 न पोहोचते ती 24 वर. 24 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतो या चौठारा मानकुळे विपक्ष जॅकॉब वेल या 2 संघांमधील दत्तूर पिंपळा चषकामधील हा फायनलचा सामना, अंतिम सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र लेफ्ट उडवण्याचा प्रयत्न, शतरक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार, डाऊन द ग्राउंड हा चौकार. सुमित पाटील हा शेवटचा षटक बदलतोय. गुडगाव बसना फटका केलेला बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजमध्ये शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. डीप मध्ये चेंडू अडवला जातो, मात्र 2 धावा ओळखल्या गेलेल्या नाही. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ते 30 वर. 3 नॉट 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुमित पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. तर शेवटच्या चेंडूचा सामना करेल सनी माली.
यावेळी मात्र विश्राम पाटका चेंडू हवेमध्ये शतक्षक चेंडू खाली झेल आणि इथं मात्र समाप्त होतो फलंदाज सनी माले याचा खेळ. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये 6 बाद धावपैकी धावा जोडल्या. त्याचा उडावर मानकुली संघाने एकूण आपण पाहतोय 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते या जग खबरे वेल या संघासमोर. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ होळी आपण स्वागत सन्मानाकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती मान्यवरांची पाहायला मिळते आणि अतिथी भव अशी भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. ही स्पर्धा देखील त्याला अपवाद नाही. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही विशेष स्वागत करतो, विशेष धन्यवाद देखील व्यक्त करतो कारण त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. आपल्यामध्ये शिवसेना प्रमुख पिंपळास सुनील ठाणगे साहेबांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा इतुची सन्मान आपण करणार आहोत. सुनील ठाणगे साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, ज्यांच्या शुभ हस्ते आपण फायनल सामन्याचा टॉस देखील केला होता. सुनील ठाणगे साहेबांची विशेष उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम औरमाजी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता सुनील ठाणगे साहेबांना सन्मानित केलं जाते. शॉल पुष्पगुच्छाने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे केला जातो. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या व्यापराजवरून केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये आकाश सोमवार पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान त्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केला गेलेला आहे. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. आकाश सोमवार पाटील आमचे नाणेफेकी कक्ष स्पॉन्सर आपण पाहतो आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आकाश सोमवार पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते, ज्यांच्या वडिलांच्या नावाने आपण टॉस बॉक्स देखील पाहतोय. त्यानंतर आपल्यामध्ये युवराज काशीनाथ पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. युवराज काशीनाथ पाटील साहेब त्यांनी देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेचा दिलेला आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. हे आपण पाहू शकतो युवराज काशीनाथ पाटील साहेब त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. माहिती उत्तर उपदार शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे युवराज पाटील साहेबांना नेहमीच दत्तव्या पिंपळा चषकाची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये प्रभाकर ठाणगे साहेबांची उपस्थिती देखील आपण पाहतोय आणि त्यांचा देखील यथोचित कल्पेश नागावकर साहेबांची, मधुकर मडवी साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मधुकर मडवी साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान इथे करणार आहोत. मधुकर मडवी साहेबांनी देखील विशेष वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातो. आपण पाहू शकता मधुकर मडवी साहेबांचा सन्मान इथे आपण करत आहोत. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विठ्ठल गायकवाड साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय आणि विठ्ठल गायकवाड साहेबांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. त्यांनी देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. विठ्ठल गायकवाड साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. विठ्ठल गायकवाड साहेब त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. आपण पाहू शकता माईची उब देणारी उबदार शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह विठ्ठल गायकवाड साहेबांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित गुरुनाथ भोईर साहेब हे देखील आपण पाहतो आणि गुरुनाथ भोईर साहेबांचा देखील हेतूची सन्मान आपण इथून संपन्न करणार आहोत. गुरुनाथ भोईर साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करत आहोत. गुरुनाथ भोईर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण लगेच सामन्याकडे देखील वळणार आहोत. गुरुनाथ भोईर साहेबांचा सन्मान आपण करूया. बाकीचे सन्मान आहेत ते आपण नितेश भोईर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय आणि नितेश भोईर साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. नितेश भोईर साहेबांचा सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती इथे आपल्याला पाहायला आणि त्यानंतर कल्पेश नागावकर साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांनी देखील बहुमूल्य स्पर्धेसाठी दिलेलं आहे.
कल्पेश नागावकर साहेब हे आपण पाहू शकता. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती, त्यांचा देखील अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिली आणि त्यांच्या हेतूची सन्मान इथे केला जातो. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर वळू आपण सामन्याकडे आणि एका षटकात समाप्तीनंतर पुन्हा एकदा आपण स्वागताकडे वळणार आहोत. अनेक धन्यवाद. वाईट पैसा होते पण त्याच्या माध्यमातून तर 31 धावांचा आव्हान आहे चॅम्पियन बनण्यासाठी. पाहतोय आपण पशुबाई 70-80 जे कापरोबा टीमला सामना जिंकला, स्टीअर केलंय, चांगला फटका आहे पण पेशपिन ठीक नाही आहे. पॉईंटला षटक सज्ज आहे. या बॉलवरती मिळेल एक सिंगल. आणि अल्पेश दादा मला माहिती देतात की भावेश पाटीलसाठी खास सोडण संधी असेल. 3 वर 3000 षटकार ठोकले तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. काय अतिशय अप्रतिम प्रदर्शन पाहतोय आपण जे कापरोबा वेले टीमचं ज्या प्रकारे अंतिम सामन्यात टीमला कम धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळवलंय. आणि हा मात्र म्हणजे पाहतोय की काय गेलंय, चेंडू फुल टॉस वेगवान चेंडू होता, पंच नो बॉल घोषित करताना पाहतोय आपण आणि फ्रीडचा इशारा. आता मात्र इथून संघर्ष करावा लागेल चौथा हिरास्पोर्ट मानकोट टीमला हा सामना अंतिम मेगा फायनल जिंकण्यासाठी. काय कमालीचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. बॅटिंग असो, फिल्डिंग असो की शतक्षम तीन डिपार्टमेंटमध्ये या टीमचं पारड जड आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावर धावसंख्या 10. अंतिम मेगा फायनल पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन पाहिलं पण धीम्या गतीचा फसवा चेंडू टाकले त्यावर मात्र भावेश एक सिंगल सहज कंप्लीट करेल. समाजसेवक आदरणीय हर्षल पाटील दादांचं शुभ आगमन पाहतोय आपण. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत. हर्षल पाटील खूप चांगलं व्यक्तिमत्व. दादांचं आगमन. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वैभव माळी विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे जर तुम्हाला चॅम्पियन बनण्याचं असेल तर. टॉप 3 चा संघ पाहतोय आपण. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना समोर खेळण्यासाठी इथं मात्र पाहतोय आपण कुलदीपच्या बॅटमधून हा धमाका आलाय. पंच काय इशारा करते एकडे पण चेंडू मात्र स्कोरलेस बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार आलाय. प्रति षटकाला की षटकाची हॅट्रिकला प्रति षटकाला 1000 रुपयाचं बक्षीस हर्षलभाई यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. हर्षल पाटील दादा यांच्याकडून प्रति षटकाला 1000 रुपये रोख रक्कम दिल्या जाईल. निश्चित जेव्हा जेव्हा दत्तकृपा संघ अंतिम फेरीत असतो तेव्हा मात्र खूप मोठं बक्षीस हर्षल पाटील दादा यांच्या माध्यमातून लावण्यात येतात. यावेळेस मात्र पहिला धक्का बसलाय तो पायचीच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली आपण एका चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. 1 बाद 15 समीकरण सोपं आहे, अगदी सोपं. क्रमांक 3 वर जो रँक करतो या असोसिएशन मध्ये ही संपूर्ण लेखाजोखा आमची कॉम्प्युटर भिवंडी धुमाल सर सातत्याने पाहतोय आपण. आणि पाहतोय की आपण ड्रोन कॅमेऱ्याने कैद केले संपूर्ण नजारा, अतिशय सुपर. दरम्यान मधुकर माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या हेतूची सन्मान आपण करणार आहोत. मधुकर माली साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे वळू आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे. मधुकर मालिक साहेबांच्या सन्मान इथे आपण करत आहोत. आपण पाहू शकता राजमाली यांचे जे पिताश्री आहेत आणि मित्रांनो आपल्या माहितीसाठी पिंपळस गावामध्ये सर्वात पहिला बाईक स्वार आपण पाहिला होता. बायकर मॅन राजमाली जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खासदार चषकामध्ये सर्वले मैदानावर ठरला होता आणि राजमाली यांचे पिताश्री आपण बघतोय मधुकर माली यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. नक्कीच जत्रुपा संघासाठी त्यांच्याकडून विशेष पारितोषिके देखील लावली जातात. जेव्हा तो पिंपळ संघाचा सामना असतो या मैदानावर खास करून आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि नंतर पुन्हा एकदा वेळी आपण सामना करू. तर क्रमांक 3 वर आता मात्र दर्शन पाटील आलाय. अजून एक चांगला बॅटर पाहतो आपण. स्ट्राईकला बॅटर आपण भावेशला पाहतोय. षटकाची अटॅकला अल्पेश दादा यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि हर्षल भाई पाटील यांच्याकडून प्रति षटकाला 1000 रुपये. सज्ज होते गोलंदाज. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्प्यापर्यंत चेंडू बाहेर वळतोय. पंच इशारा करतील अतिरिक्त चेंडूचा. 1 धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल.
टीम पाहतो आपण वेलेला. आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना धावसंख्या पाहतो आपण 16. इथून मात्र फक्त आणि फक्त 15 धावची आवश्यकता. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करून चॅम्पियन बनेल वेले संघ. परत एकदा पाहतो की यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीच्या चेंडू टाकल्या गेलं आणि त्याचबरोबर नेजा चेंडूची समाप्ती. फसुबाई 70-80 जे कपाबाई टीम जर फायनल जिंकला तर त्या टीमचे सर्व दिशांत पाटील आणि प्रतीक पाटील यांच्याकडून मला वाटते की तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये दिल्या जाईल. आदरणीय प्रशांत जोशी साहेबांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपल्या माहितीसाठी दत्तकृपा चषक 2025 अंतिम मेगा फायनल पाहतो आपण दोन तगड्या टीम सोबत. आता पुढचा कडक फटका आहे, हवेत आहे आणि इथं मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. शॉर्टकट मध्ये जाण्याचा प्रयत्न होता. चांगले षटक हाताळताना पाहतोय आपण. दर्शन माली मात्र ऑनसाईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. तर दर्शन माळी यांनी झेल टिपला. षटकरा जो जातोय बाहेर तो जर झेलमध्ये कन्व्हर्ट केला तर उमेशजी पाटील, हर्षल पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपये. क्या बात आहे, 5,000 रुपये. दर्शन माळी आपण सज्ज राहायचे. एका झेलला 5,000. असं वाटतं की आज 31 डिसेंबर एक कॉमेंटर लोकला तिकडे जायला पुरेल काय मग. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतो. आता मात्र रवाना झालेला आहे अनिकेत. चांगला बॅटर आहे. भावेश पाटील मात्र नॉन स्ट्राईकला आहे. अजून इथून मात्र सोपा विजय, पण क्रिकेटमध्ये तुम्हाला सोपं म्हणता येत नाही. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही किंवा शेवटची चेंडू टाकल्या जात नाही त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. पण पारडं जड आहे तो म्हणजे फसुबाई 70-80 जे कापूरबाई वेळे टीमचं पारडं जड आहे. चांगला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह पाहतो आपण. चांगला फटका आहे. सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट होईल. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 18. चांगलं षटक सौरभ भोईर यांचं कमबॅक करून दिलंय. यावेळेस पाहता चांगला फटका आहे. कट केलंय. आउटफील्ड अतिशय चांगली आहे. शतक रोखू शकणार नाही आणि भावेश या बॅटमध्ये निघणारा हा कणकणीत चौकार. तेवीस धावा सोपं समीकरण. किती चेंडूमध्ये सामना हा फिनिश करेल. 12 हा लक्की नंबर मानला जातोय आणि 12वा महिना सुद्धा हा यावेळेस पात्र हवेत आहे. आणि इथं मात्र बॅक टू द बॉल चांगलं झेल कम्प्लीट केलं. भावेशची खेळी संपुष्टात. बारा चेंडू 8 एक सोपं समीकरण. इथून मात्र फाईट करण्यासाठी चौथा हिरवा स्फोट मानकुळ संघ जाणला जातोय. शेवटपर्यंत हार न मानणारा संघ. तुम्हाला सर काय वाटते ज्या प्रकारे विश्लेषण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या इथून मात्र 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूने 8 धावे समीकरण सोपं आहे तसं बघायला गेलं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र हे समीकरण कधी चौथ्या मानकुळ संघ अवघड बनवू शकतो कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. कारण चांगली बॉलिंग अटॅक आपण दादा मानकुळ संघाची या स्पर्धेमध्ये राहिलेले आहे.
आणि की दादा धुमाचा जर विचार केला आपण दोन्ही टीमचा खास चौटाई राजपूत मानकुली टीमकडून विनीत माळीची कमतरता जाणवली. उणी वाटली. लिटिल मास्टर ऑफ मानकुली मी का उपमा देतोय त्या खेळाडूची आता मात्र अंतिम मेगा मध्ये कमतरता जाणवली मानकुली टीमला. अगदी बरोबर, कारण नागझरी येथे जी स्पर्धा संपन्न झाली होती नागझरी चषकामध्ये तब्बल 196 धावा आणि 4 विकेट्स 5 विकेट्स आपण बघितलं तर फोर व्हीलरचा मानकरी ठरला होता आणि भुवने तालुक्यामध्ये 6वा असा खेळाडू ज्यांनी फोर व्हीलर जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. नो डाऊट त्या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये आज चांगला प्रयत्न केला वैभव माले आणि त्याच्या सहकार्याने, पण त्याची उणीव या अंतिम मेगा मध्ये भासताना पाहतोय आपण. सोपं समीकरण गोलंदाजीमध्ये गोलंदाज येतोय ऋषी भोईर. अतिशय सुरेख चेंडू होता. एक पहिला निर्धाव, असे 5 निर्धाव काढावे लागेल तर सामना रंगात रंगात पाहायला मिळेल. आणि कारण की दोन्ही बॅटर चांगले आहेत पाहतोय आपण. धीरज आणि अनिकेत हर्षल पाटील यांच्याकडून आता मात्र प्रति षटकाला रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. क्या बात आहे. प्रति षटकाला 2000 आणि इथं मात्र निश्चित बॅट खूप वेगात फिरवली होती. शक्ती अफाट होती पण बीट झालंय. काय कमालीचे षटक हाताळताना ऋषी भोईरला पाहतोय आपण. सामना का होईना मात्र एकतर्फे होऊ देत नाहीये हेच सांगतोय. दर्शन माळी यांनी जर आता झेल टिपला आपण बाहेर तर तब्बल 10,000 रुपये. क्या बात आहे. आज 31 डिसेंबर आहे. दर्शनदादा संधी दडू नको चेंडू आल्यावर. आणि हा चेंडू मात्र पाहतो की आपण निश्चित वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते एक. आणि या दत्तकृपा स्पोर्ट टीमला हर्षल पाटील यांच्याकडून आज मेजवानी असेल 31 डिसेंबर. पण त्यामध्ये कॉमेंटर लोकांना तुम्ही सहभाग करून घ्या हर्षल दादा. याच पात्र हा पिका फटका. वाह वाह आले 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय. सुपर शॉट. यस छोटा पाकिट बडा धमाका पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित एक जबरदस्त शॉट पाहिला आपण. पिका फटका होता बॅकर स्कूलच्या वरतून. एका धावीची आवश्यकता आहे. इथं मात्र अजून एक चान्स आहे, संधी आहे. कारण की आज 31 डिसेंबर खूप जोरात होईल. दर्शन माळी बघा, एक जर चेंडू आला तर तो झेलमध्ये कन्व्हर्ट करायचा आणि तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस पटकवायचं आहे. एका धावीची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त एका धावीची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना पाहतोय आपण. वाटलं होतं की चौथा हिरवा स्फोट मानकुली फाईट करेल पण जिंकी हो इरादे बोलंद हिमालय पदवी चूल येत आहे. आणि वेले या टीमला हा मैदान लक्की आहे आणि याचबरोबर अजून प्रतीक्षा करावी लागेल. चला लगेच स्पीड वाढवायची आहे. एका धावीची आवश्यकता आहे. आणि याच मैदानावर गेल्या वर्षीचा हंगाम गाजवला होता आणि इथून पुढे धुमाचा जर पाहिला आपण नो डाऊट लकी ग्राउंड आहे. इथून जर एकदा प्रदर्शन चांगलं पाहिलं तर हा संघ मागे वळून पाहणार नाहीये. 12 डिसेंबर 2024 ला पहिला चषक जिंकला होता आणि लकी क्रमांक टी शर्ट 12 22 पाटील होता. आणि आज पण पाहतो की हनुमान चषकावर नाव कोरलं होतं आणि अजून एक संधी निर्माण झाली. या हंगामातली पहिली ट्रॉफी जिंकण्याचं रेकॉर्ड इथं मात्र बनेल काय. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र कुंदन पाटील. विजय फटका मारेल का या चेंडूवर किंवा प्रतीक्षा करावी लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. दत्तकृपा ट्रॉफीवर नाव कुठला संघ कोरेल. आणि याचबरोबर पाहतोय की आपण या ट्रॉफीवर नाव कोरल्या गेलं. वेले टीमचा जल्लोष लक्की मैदान आणि काय अप्रतिम उच्च कोटीचं प्रदर्शन पाहतोय आपण.
आपण स्वागत सत्काराकडे आपल्यामध्ये खास उपस्थित आपल्याला पाहण्यामध्ये संजय मस्के साहेबांची आणि त्यांचा इथे सन्मान इथे आपण करणार आहोत. संजय मस्के साहेबांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. दोन्ही संघाला विनंती असेल पण व्यापडाईज समोर पुरावला त्याच आहे. दोन संघाला मंगेश मस्के साहेबांकडे जर्सी जाहीर केले गेले. प्रत्येक खेळाडूला ती जर्सी असणार आहेत. ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे की मंगेश मस्के साहेबांनी दातुर्बा पिंपळा संघासाठी जर्सी देण्याचं आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते जर्सी दिली जाईल. आपण पाहू शकतो संजय मस्के साहेबांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. प्रभाकर मडवी साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. प्रभाकर मडवी साहेब त्यांचे देखील बहुमोठी उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत. आपण पाहू शकता प्रभाकर मडवी साहेब ज्यांची बहुमोठी उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये सुदर्शन गायकवाड साहेबांचे देखील